मला मागता केलं पण आज काल जेव्हा जाहिरात बघितली मला साधेच्यामध्ये परवा एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर त्यांच्या प्रसंग पाठवलं म्हणे की कार्यक्रमाला नक्की यावे असा मेसेज होता. मी थोडा उशिरा झालो की आपल्याला आता गाण्यांना कसं बसायचं म्हणजे व्यासपीठावरच येऊन बसवलं परत. ठीक आहे, आज कार्यक्रमाला म्हणजे पद्य सुरू होण्यापूर्वी थोडं गद्य व्हायला काही हरकत नाही. मुकेश चंद्र माथुर म्हणजे मुकेश आपल्या सोप्या भाषेमध्ये जनरल भाषेमध्ये आपल्याला मुकेश म्हणतो गायक. त्याची गाणी आज एका गायकाची अनेक गायक गाणी सादर करणार ते खूप चांगलं आहे. कारण 70च्या नंतरचा मुकेश माझा खूप फेवरेट आहे. 70च्या नंतरचा म्हणजे जेव्हा एक प्यार का नगमा है किंवा रोटी कपडा मकानमधली गाणी आहेत किंवा धर्मात्मामधली गाणी आहेत, तो माझा फेवरेट आहे. त्यापूर्वीचा जो मुकेश आहे म्हणजे मुकेशवर पहिल्यापासून प्रभाव सैगलचा होता. तर पहिली काही जी गाणी त्यांनी 40च्या दशकात गायली होती ती खरं सैगलनीच गायली असा तेव्हा बाजारपेठेमध्ये संभ्रम होता की ही गाणी बहुतेक सैगलनीच गायले. आणि सैगलने तर आपल्या पियेला विचारलं होतं ही गाणी मी गायलेली नाही आहे तर ही गाणी कोणाची. तसंच अनेक अशी गाणी त्या काळात जी होती तेव्हा संगीतकार मूळ पहिले होते अनिल विश्वास आणि नौशाद यांनी सांगितलं होतं मुकेशना की तुम्ही स्वतःच्या आवाजात गावा, तुम्ही सैगलची नक्कल करू नका. तेव्हा मुकेशने आपला आवाज अंदाज चित्रपटापासून बदलला. अंदाजमध्ये त्यांनी पहिल्यांदा दिलीप कुमारना आवाज दिला. राज कपूरला नाही आहे गाणं तिथं. अंदाजमध्ये दिलीप कुमारला गाणं दिलेलं आहे जे पियानोमधलं फेमस गाणं आहे. ती आणि समोर नरगिस उभी आहे, शेजारी राज कपूर आहे. त्याचे फेमस चित्र आहे ते लक्षात ठेवा. ते दिलीप कुमारला आवाज देऊन केलं. त्यानंतर राज कपूरचा आवाज झाला आणि राज कपूरच्या आवाजामध्ये अनेक गाणी केली. तरी सुद्धा मुकेश स्वतः अभिनेते म्हणून काही त्यांनी भूमिका केल्या. नंतर या निमित्तानं पैसे मिळाल्यावर त्यांनी मल्हार नावाचा चित्रपट काढला. तो पडला तेव्हा त्यांची हाऊस भागली आणि यापुढं निर्माता व्हायचं नाही असं त्यांनी ठरवलं. नंतर परत ते गाणाकडे वळले. दरम्यान राज कपूरचा शेवटचा काळ आला होता म्हणजे नायक म्हणून संपण्याचा. मग त्या कालावधीनंतर इथं जी यादी दिसते आपल्याला जे जितेंद्र असेल किंवा नंतरच्या काळात देवानंद आहे, शशी कपूर आहे, राजेश खन्ना, या प्रत्येकाला मुकेशने आवाज दिला. म्हणजे जरी तो व्हॉइस ऑफ राज कपूर असं मानलं जातं तरी बहुतेक सगळ्या प्रमुख नायकांना मुकेशने आवाज दिला. राज कपूरचा म्हणायचा बॉडी शरीर माझं आहे पण आत्मा मुकेशचा. हे राज कपूरचं फेमस वाक्य त्या कालावधीमध्ये होतं. राज कपूरला दुसरा आवाज मन्नाड्याचा आवाज काही काळ त्यानं वापरला नंतर मुकेशच्या आवाजामध्येच त्यानं लोकप्रिय केलं. तर मुकेशनं जी गाणी म्हटली सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी म्हणते 70 नंतर का मला आवडतात तर तेव्हा मला कळायला लागला पिक्चर म्हणून खरं. त्यापूर्वीची गाणी मग आम्ही ऐकत होतो. अनेक गाणी होती मुकेशनी गाजलेली ती ऐकत होतो. पण सर्वात महत्त्वाचं 76 साली मला वाटतं मुकेशचं निधन झालं. परदेशात कार्यक्रमाला गेले तेव्हा त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी गाणं म्हटलं होतं चिच्चोरमध्ये. तर चिच्चोर गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर मिळालं. तर तुम्ही कार्यक्रमात ते गाणं ऐकून मला माहिती आहे आणि ते चिच्चोरमध्ये काही दूर रजनीकांता म्हटलं ते गाणी दोघं बसतात आणि गाणं येतं बरोबर. तर रजनीकांता म्हटलं गाण्याबद्दल त्यांना फिल्मफेअर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. तेव्हा ते त्यांच्या मृत्यूनंतर तो पुरस्कार जाहीर झाला. 75चा पिक्चर 76ला तो जाहीर झाला. म्हणजे त्या एवढ्या वर्षी सुद्धा इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या गायकाला ते गाणं कुठल्या नायकावर नाहीये. जसं म्हटलं जातं मोहम्मद रफीने आपल्या पडील काळामध्ये बाहेरची गाणी म्हणली. बाहेरची म्हणजे कुठल्या नायकाला आवाज दिला नाही. मग कुठल्या तरी भिकाऱ्यावर चित्रित झालेलं गाणं असेल किंवा एक बॅकग्राऊंडला सृष्ट गाणं आहे अशी गाणी काही म्हटली. तसंच मुकेशचं हे गाणं तसं बॅकग्राऊंडला आहे, कुठल्या नायकावर चित्रित झालेलं नाहीये पण लोकांना ते आवडलं. वेगळा आवाज होता. त्याच्यामध्ये अनेक वेळा मुकेशचा आवाज रडका किंवा दर्दभर आहे असं म्हणायचे पण अनेक चांगली आनंद देणारी गाणी सुद्धा मुकेशने आपल्याला दिली. अनेक गाणी दिली. मुकेश आणि लता ही जोडी एकीकडे होती. रफी आणि आशा ही जोडी दुसरीकडे होती. त्या दोघांची वेगळी गाणी अनेक ठिकाणी गाजली होती आणि आज त्यापैकी बहुतेक गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. मी खरं ऐकायला झालो, भाषणाच्या तयारीने आलेलो नव्हतं, कान घेऊन आलो होतो, आज तोंड घेऊन आलेलं नव्हतं. त्यामुळे यानंतर सगळ्यांना गाणी ऐकायला मिळणार आहेत. आज मला इथंपर्यंत संधी दिली त्याबद्दल आभार. मुकेश एका गायकाची गाणी अनेक कलाकार कसे गात आहेत, ज्याची महिला कलाकार आहेत त्याचे डुएट्स असणार आहेत. त्या डुएट्स माझ्या आवडीचं रोटी कपडावर मकानमध्ये असेल अशी मला आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.